सो गुड मॉर्निंग फ्रॉम द स्ट्रीट्स ऑफ सायगॉन. आणि गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 8 आणि आमचा आता सिटी बाईक टूर आहे सोल. तर यांच्यावर सगळ्यांचे नंबर लिहिले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 मिसिंग आहे. पुढे 14 लिहिलं आहे. तर 95 रुपये झाले. आणि इथून मी आता हे पाठवणार आहे इंडियामध्ये आणि त्याचे परत एक 30,000 डॉंग होणार आहेत. इथे बसून आता लेटर लिहितो. इथे पेन वगैरे ठेवलं आहे. ओके. Yeah. And it open like 24 hours. 24 hours. Yeah. This market is also called story market. Why? Because when a man doing something wrong. Sorry you market. understand? Yeah. भरपूर फुलं आहेत. व्हाईट लिलीचा यांच्याकडे अर्थ होतो की मला आता ब्रेकअप करायचं आहे, बाय बाय करायचं आहे. ही गॉड देवी म्हणून त्यांनी हा पगोडा इथे बनवलेला आहे. 18व्या सेंचुरीमध्ये हा बनवला आहे. तर ह्या रेग्युलर इन्सेन्स आहेत, रेग्युलर अगरबत्तीज आहेत. म्हणजे जी माणसं रेग्युलर येतात ते इथे लावतात आणि त्यांना रोज यायला वेळ मिळत नाही. तर हे वरती असे सर्क्युलर आहेत अगरबत्ती स्टिक्स. तर ह्या सर्क्युलर 1 आठवडा चालतात. म्हणजे ज्यांना रोज यायला जमत नाही ते असे 1 आठवड्यावाले लावतात. सो गुड मॉर्निंग फ्रॉम द स्ट्रीट्स ऑफ सायगॉन. आणि गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 8 आणि आमचा आता सिटी बाईक टूर आहे आज. म्हणजे हाफ डे पूर्ण सिटीमध्ये फिरणार बाईकवरून. आणि सिग्नल लागले त्यामुळे सगळे थांबलेत. एक गार्डन आहे इथे. अँड दिस इज स्टील वर्किंग राईट? Yeah, still working. मी आता आहे सेंट्रल पोस्ट ऑफिसमध्ये व्हिएतनामच्या. आणि माझ्या ह्या बाजूला जो हा मॅप आहे हा जेव्हा हे आलेले फ्रेंच आलेले कॉलोनाईज करायला तेव्हा जे व्हिएतनाम होतं त्याचा हा मॅप आहे. आणि हा समोर जो मॅप आहे जेव्हा त्यांनी कॉलोनाईज केलं फ्रेंचला आणि सेंटरला त्यांनी सायगॉन सिटी तयार केली. आणि बाजूला जी रिवर आहे ती सायगॉन रिवर आहे. आणि हे जे टेलिफोन्स बूथ आहेत वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, पॅरिस, लंडन, तसेच ह्या बाजूला पण इकडे आहेत मॉस्को, टोकियो, बेजिंग, सोल. तर यांच्यावर सगळ्यांचे नंबर लिहिले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 मिसिंग आहे. पुढे 14 लिहिलं आहे. तर 13 मिसिंग ह्यासाठी आहे की म्हणतात 13 नंबर हा बॅड लकसाठी नंबर आहे म्हणून तो 13 नंबर तिथे लिहिलेला नाही आहे. आणि जेव्हा फ्रेंच इथे होते तेव्हा हे सगळे टेलिफोन बूथ चालू होते पण आता सगळे बंद आहेत टेलिफोन बूथ्स. आणि हे पोस्ट ऑफिस अजून पण वर्किंग आहे. तर इथून जगात कुठेही आपण लेटर पाठवू शकतो. आता याची प्राईस बघतो लेटर पाठवायची किती आहे आणि इथून मी घरी एक लेटर पाठवून देतो, बघतो काय होतं आहे. तर मी इथून हे घेतलं आहे पोस्ट कार्ड 25,000 डॉंगचं म्हणजे जवळपास 95 रुपये झाले. आणि इथून मी आता हे पाठवणार आहे इंडियामध्ये आणि त्याचे परत एक 30,000 डॉंग होणार आहेत. इथे बसून आता लेटर लिहितो. इथे पेन वगैरे ठेवलं आहे. ओके. तर हे आहे पोस्ट कार्ड. आज तारीख आहे 9 जून. 9 जूनला मी सायगॉन व्हिएतनाममधून हे पोस्ट कार्ड लिहिलं आहे. याच्यावरती ॲड्रेस लिहिला आहे, माझं नाव लिहिलं आहे. आणि इथून मी आता पोस्ट करणार आहे. बघतो घरी किती दिवसात येतं आहे. कार्ड इथे आता मी पोस्ट केलं आहे. आज 9 जूनला कार्ड पोस्ट केलं आहे. आता कधी पोस्ट आहे बघूया. 98 200 रुपये गेलेत. 30 60 हजार करून. आता जरा मागे फिरून घेतो पोस्ट ऑफिस. हे आहे फ्रेंच कॉलोनियल टाईम, त्यांच्या वेळचं होतं इथे. हे आहे व्हिएतनामचं सेंट्रल पोस्ट ऑफिस, हे होचिमिनमधलं. यांचे आर्किटेक्ट होते गुस्ताफ आयफेल. 1886 पासून त्यांना 1891 एवढा वेळ लागला हे सेंट्रल पोस्ट ऑफिस बांधण्यासाठी. आणि ह्या पोस्ट ऑफिसमध्ये जे एकदम वरती आहे तर याच्यावरती व्हाईट जे डिझाईन आहे ती आहे लोटस फ्लावर. मध्ये जो हा ह्युमन फेस आहे, मेल फेस, हा आहे हर्मिसचा, म्हणजे फ्रेंच मेसेंजर गॉड हर्मिस म्हणून आहे. आणि जेव्हा फ्रेंचने हे बांधलं इथे सेंट्रल पोस्ट ऑफिस तेव्हा त्यांना असं वाटलेलं की इथले लोक
गरीब आहे, त्यांच्याकडे घड्याळ वगैरे नसेल, त्यांना टाईम कसा समजणार, त्यासाठी तेव्हा त्यांनी हे सेंट्रल घड्याळ इथे बांधलेलं. पण व्हिएतनामीज लोक तेव्हा ह्याच्यावरती नैसर्गिक नॅचरल टायमिंगवरती काम करत होते. म्हणजे की सनराईजला जेव्हा कोंबडा आरवतो तेव्हा रात्रीचा असे ह्याच्यावरती होतं. आहे, छान आहे. इथून आता मी एक लेटर पाठवलं आहे इंडियासाठी. 200 रुपये झालेत. आणि हे समोर आहे नॉटे ड्राम कथीड्रल, पण त्याचं रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे आता ते बंद आहे. आणि हे आहे थी. हा स्टॅच्यू आहे मदर मरियाचा आणि त्याने हातात पकडले पृथ्वी आहे, ती अर्थ सिम्बलाइज करतात. आणि पायाखाली आहे साप, म्हणजे डिमनला घालवण्यासाठी. पाठीमागे आहे कथीड्रल, त्याचं काम चालू आहे 2019पासून आणि ते पूर्ण होणार आहे आय थिंक 2027ला. कारण त्याचं मटेरियल जे आहे ओरिजिनल ते सगळं युरोपियनवरूनच मागवणार आहेत, फ्रेंचवरूनच. आणि बरेचसे त्यातलं काम म्हणजे जे मटेरियल आहे ते आता बनवत नाही, त्यामुळे तो जास्त वेळ चालला आहे. आणि त्यासमोरच आहे हे सेंट्रल पोस्ट ऑफिस. आता आम्ही चाललो आहे इंडिपेंडन्स पॅलेसला समोर. हे पण खतरनाक आहे. आय एम रायडर प्रोवायडरमध्ये. खतरों के खिलाड़ी. सगळे बाईक येत आहेत पाठीमागून. गर्दीच गर्दी होते बाईकवाल्यांची. पाठीमागे होता इंडिपेंडन्स पॅलेस. आता आम्ही चाललो आहे बाकी सिटी फक्त फिरण्यासाठी. या स्क्वेअरवरती बर्निंग बुद्धा त्यांनी केलेलं आहे, ते स्वतःला जाळून घेतलेलं. आणि समोर हा जो छोटा पगोडा आहे ह्याच्यात त्यांचे ॲशेस अजून पण ठेवलेले आहेत. आणि ही बिल्डिंग कम्युनिटी बिल्डिंग आता म्हणून वापरतात, पण ती पहिली होती कंबोडियन एम्बेसी. Old apartment. Okay. It's from 1968. 1968. ओके. जुन्या बिल्डिंग आहेत. आम्ही आत्ता आलो आहे फुलांच्या मार्केटमध्ये. Yeah, here is the biggest wholesale flower market. ओके. Yeah. And it open like 24 hours. 24 hours. Yeah. This market is also called sorry market. Why? Because when a man doing something wrong. Sorry you market. understand? Yeah. Yeah. You know Mekong Delta? Yeah. Yeah. Flowers here from Mekong Delta. Okay. And you know Dalat City? Yeah. Dalat D. Yeah. Yeah. It's like a highland area. Oh. Yeah, with cool weather. Okay. So people like there's flower farms over there. Okay. And the flowers also come from Dalat. They Dalat, transfer okay. here. ते भरपूर फुलं आहेत. व्हाईट लिलीचा यांच्याकडे अर्थ होतो की मला आता ब्रेकअप करायचं आहे, बाय बाय करायचं आहे. तर मग व्हाईट लिली कोणी देऊ नका गर्लफ्रेंडला वगैरे. फ्लावर मार्केटच्या लेनमधून आता आम्ही आलो आहे स्ट्रीट फूड लेनमध्ये. ॲक्च्युली स्ट्रीट फूड दुपारनंतर चालू होतं, जेव्हा टुरिस्ट एरिया जास्त होतं तेव्हा. सकाळी फिश मार्केट वगैरे असतं आणि याच्यात थोडा स्ट्रीट फूड मार्केट ओपन होतो सकाळी. तर आता आम्ही चाललो आहे टेस्ट करायला लोकल. मार्केट सकाळी ते कचाकच भरलं आहे. म्हणजे लोकली ह्यांचं जे जेवण आहे किंवा घरी जे लोकली जे लागतात वस्तू त्यासाठी इथे शॉपिंग जास्त चालू आहे. आता इथे आम्ही आलो आहे शुगर केन ज्यूससाठी
आणि जे माझे गाईड आहेत ठीक ते सांगत होते की डुरियन ट्राय कर म्हणून, पण डुरियन मी एकदा ट्राय केलं आहे, बस झालं, तेवढं परत नको आता. हे फ्रूट्स आहेत एवढे सगळे. व्हिएतनाममध्ये मोस्टली हे असे छोटे टेबल्सच असतात लोकल शॉपमध्ये. आणि माझी गाईड थिक आता आणायला गेले स्नॅक काहीतरी, तोपर्यंत मी मागवलं आहे शुगर केन ज्यूस विदाऊट आईस. थंड पिल्याने त्रास होतो, बाहेर गेल्यावरती शक्यतो मी थंड अवॉइड करतो, कारण 1-2 वेळा अनुभव आला आहे. त्यामुळे ही एक टिप ॲडवाईस म्हणता येईल की बाहेर गेल्यावरती अवॉइड करा जास्तीत जास्त थंड पिणं, कारण जर पहिल्या 2-3 दिवसातच तुम्ही आजारी पडलात तर मग एक्सपिरियन्सची सगळ्या वाट लागते, एक्सपिरियन्स घेता येत नाही, नीट एन्जॉय नाही करता येत. इथे आमचा आता स्टॉप झाला फ्लावर मार्केटमध्ये, नंतर स्ट्रीट फूड मार्केटमध्ये झाला आहे. तिथे मी घेतलेला शुगर केन ज्यूस आणि स्नॅक्स होते. म्हणजे असं एक चपाती टाईपच होती राईस फ्लावरमध्ये, त्याच्यावरती केळी होते, केळ्यांचे स्लाईस बनवणं असे प्रेस करून एकदम होते चपाती, चपटी चपाटी. आता आम्ही चाललो आहे चायना टाऊनमध्ये. Okay. We will pass by the biggest market in the Chinatown. Okay. And then we go to the oldest Chinese temple. Okay, okay. मी आत्ता आहे थेन हाव पगोडामध्ये. चायनाटाऊनमध्ये सगळ्यात मोठं हा पगोडा आहे. ॲक्च्युली हा पगोडा आहे सी गॉडेससाठी. जेव्हा चायनामध्ये सिव्हिल वॉर चालू होतं 17व्या शतकाच्या अगोदर, तेव्हा तिथे भरपूर म्हणजे मॅसेकर चालू होता, फायटिंग जोरात जास्त चालू होती, माणसं मरत होती भरपूर. तर तिथून चायनातून लोक जे पळून आली साऊथ व्हिएतनाममध्ये, तर ते इथे साऊथ व्हिएतनाममध्ये आले, सायगॉनमध्ये आले आणि ते इथे थांबले. तर एक समुद्राच्या प्रती एक आदरभावना देण्यासाठी ज्या समुद्राने त्यांना वाचवलं, ती सी गॉड देवी म्हणून त्यांनी हा पगोडा इथे बनवलेला आहे. 18व्या सेंचुरीमध्ये हा बनवला आहे. तर ह्या रेग्युलर इन्सेन्स आहेत, रेग्युलर अगरबत्तीज आहेत, म्हणजे जी माणसं रेग्युलर येतात ते इथे लावतात आणि त्यांना रोज यायला वेळ मिळत नाही. तर हे वरती असे सर्क्युलर आहेत अगरबत्ती स्टिक्स, तर ह्या सर्क्युलर 1 आठवडा चालतात. म्हणजे ज्यांना रोज यायला जमत नाही ते असे 1 आठवड्यावाले लावतात. हे आहेत सी गॉडेस मध्ये जे आहेत 3 ते मेन जे आहेत मोठ्या पाठीमागे ते मेन सी गॉडेस आहे. सेकंड नंबरला जे मिडलला आहेत ते असं म्हणतात की त्या जिवंत आहेत अजून, म्हणून त्यांना मार्चमध्ये त्यांचं काहीतरी बर्थ डेट असते, तर तेव्हा पूर्ण चायनाटाऊनमधून त्यांना फिरवतात बाहेर काढून. आणि सगळ्यात लहान जे छोटे आहेत त्यांना असं पगोडाच्या परिसरामध्ये फिरवतात. आणि त्यांचं असं मानणं आहे म्हणजे इथल्या लोकांचं की सी गॉडेस अजून पण जिवंत आहे, म्हणून त्यांना तिथे बाजूला एक छोटा बेडरूम केलेला आहे. तर त्या बेडरूममध्ये रोज संध्याकाळी त्यांना झोपवतात 6 वाजता, कर्टन बंद करतात आणि रोज सकाळी 9 वाजता पुन्हा ओपन करतात त्याला. मेन पगोडाच्या लेफ्ट साईडला हे आहेत वेल्थचे गॉड, म्हणजे ज्यांना पैसे भरपूर कमवायचे असतात, जॉब ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे असते, कामात भरभराटी पाहिजे असते, तर ते यांच्याकडे येऊन प्रे करतात. आणि यांचं असं मानणं आहे इथल्या चायनाटाऊनमध्ये लोकांचं की ते त्यांची इच्छा पूर्ण करतात. सेम राईट साईडला पण आहे एक, तिकडे आता जाऊया आपण. हे रेड फेस्ट. तर चायनामध्ये जेव्हा वॉर चालू होतं, हे एक राजा होते, तर ते त्यांच्या शत्रूपासून पळताना एका जंगलात गेले आणि तिथे एका बाईने त्यांना वाचवलं. तिने तिचे स्वतःचे केस कापले. तिथे एक कोंबडी होती, चिकन होतं, त्या कोंबडीला कापलं आणि कोंबडीचं रक्त त्यांच्या चेहऱ्यावरती लावलं आणि तिचे स्वतःचे केस तिने त्यांच्या चेहऱ्यावरती लावले शत्रूपासून वाचवण्यासाठी, कॅमोफ्लाज करण्यासाठी. आणि तेव्हापासून असं म्हटलं जातं की
हे जे राजा होते ते म्हणजे मैत्री भावनासाठी एकत्र शब्दामध्ये जबान देण्यासाठी त्यांना मानलं जायचं. तर इथली लोक असं अजून मानतात की कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय करायचं असेल, कोणाची शपथ घ्यायची असेल तर यांच्यासमोर ती घेतली जाते. चायनाटाऊनमध्ये आहे आणि चायनीज लोकांनी हे बांधलं आहे, तर हे सगळं इथे चायनीजमध्ये लिहिलं आहे. इथून हा मेन एंट्रन्स आहे. ते आहेत गेटकीपर. आतमध्ये माणूस येतो आहे, शत्रू येतो आहे, डेव्हिल जे कोणी ते त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. आणि हे आहे गॉड ऑफ अर्थ. आत्ता वाजत आले आहेत 11 आणि आमची लेट होता संपत आला आहे. सगळं झालं आहे बघून. आता मी जातो इंडिपेंडन्स पॅलेसला. तिथे जास्त वेळ जाणार आहे म्हणून सकाळी मी तिथे थांबलो नाही. आता जाऊन तो पॅलेस एक्सप्लोअर करतो पूर्ण.